मागील भागात आपण पाहिले, अशोक सोलापूरला जाताना अनघाचा निरोप घेत म्हणाला, परीक्षेनंतरचे लक्षात ठेव हं. सुमतीबाईंनी कौतुकाने विचारले तेव्हा अनघाने सर्व हकीकत सांगितली. रवी आणि अनघाचा अभ्यास जोरात सुरू होता. रवी न विसरता दर रविवारी अगदी 10-15 मिनिटेच पल्लवीला भेटायला जात होता. त्या प्रसंगानंतर अभिजित आणि अनघा 2-3 वेळा एकमेकांसमोर आले होते. अभिजितने तिच्याकडे नजर उचलून पाहिलेही नव्हते. त्यामुळे अनघा घायाळ झाली होती. परीक्षा झाल्यावर अनघाने रवीला पल्लवीला केव्हा दाखवणार विचारले. तेव्हा रवी म्हणाला, तिची परीक्षा झाल्यानंतर केव्हाही. अनघा सुट्टीमध्ये नाशिकला काकांकडे गेली. रवी सोलापूरला अशोकला भेटून आला. अनघा आली नाही म्हणून अशोकला फार वाईट वाटले होते. रवी आणि अनघा दोघेही फर्स्ट क्लासमध्ये पास झाले. कॉलेज सुरू झाले. रवीने MA ला ॲडमिशन घेतली. अनघा आणि तिच्या मैत्रिणींचा प्रिन्सिपल सब्जेक्ट एकच असल्यामुळे मागच्या वर्षापेक्षा आता मजा येणार होती. अनघाला धावपळ करावी लागणार नव्हती. मोहिनीने त्याबद्दल तिला चिडवले. तिने त्यावरती बस झाला आता तो बोर विषय असं म्हटले. मंजुषाने आठवण करून दिली, पहिला पिरियड देशमुख सरांचा आहे, तेव्हा लवकर येऊन जागा पकडायची, हे विसरू नका. अनघा रात्री बेचैन झाली. आता वर्षभर तो आपल्याला शिकवणार. रोजचा संबंध येणार. कसे करायचे, कसे सांभाळायचे आपले मन. ह्या वर्षी तरी आपल्या भांडणात भर पडायला नको. आपण समंजसपणाने वागायचे. तिने त्या दिवशी कोणता ड्रेस घालायचा म्हणून विचार केला आणि कपाटातून लेमन कलरचा नाजूक डिझाईनचा कुर्ता काढला. हाच तिने ट्रीपच्या वेळेस घातला होता. ती ड्रेसकडे पाहतच राहिली आणि तिला त्या ट्रीपच्या सुखद आठवणी आठवल्या. अभिजितने अनघाचे गॅदरिंगच्या वेळचे, किरणने काढलेले नृत्याचे असे बरेचसे फोटो आपल्याजवळ ठेवले होते. कॉलेजच्या मॅगझिनमध्ये अनघाचा फोटो आला होता आणि नेमके त्याच्या दुसऱ्या बाजूला अभिजितचा फोटो होता. अभिजितला त्याची भारी गंमत वाटली आणि त्याने तो फोटो कापून पॉकेटमध्ये ठेवला होता. गावी अभिजितच्या आईने अभिजितचे कपडे धुवायला घेतले आणि सहज पाकीट उघडले तर त्यामध्ये त्यांना अनघाचा फोटो दिसला. त्यांनी अभिजितला त्याबद्दल विचारले. तेव्हा अभिजित आणि वर म्हणाल्या, फोटोतली मुलगी मला आवडली आहे. तुझ्या मनासारखे होऊन दे, चल झटपट. त्यावर अभिजित म्हणाला, आई तुझा गैरसमज होतोय. आणि त्याने फोटो उलटा करून दाखवला. हा बघ माझा फोटो. ह्या मुलीचा फोटो कॉलेजच्या मॅगझिनमध्ये आला होता. त्यावर आईने विचारले, कशासाठी ह्या मुलीचा फोटो कॉलेजच्या गॅदरिंग मॅगझिनमध्ये आला होता. त्यावर अभिजितने आईला अनघाच्या सर्व गुणांबद्दल माहिती दिली. त्यावर अभिजितची आई म्हणाली, तिचा फोटो छापायलाच पाहिजे मॅगझिनमध्ये. आणि अशा सर्व गुणसंपन्न मुलीचा फोटो एखाद्या तुझ्यासारख्या प्रोफेसरनी खिशात ठेवला तर बिघडले कुठे. अभिजित संकोचला. पण हे सारे अनघाला कुठे माहीत होते. आता पाहूया पुढील भागात अभिजित आणि अनघा यांतील वादळ मिटते का, शांत होते का. नवीन वर्षाचा उत्साह विद्यार्थ्यांच्यात दिसून येत होता. दीड महिन्यानंतर भेटलेले मित्रमैत्रिणी आनंदाने चिवचिवत होते. त्या आवाजाने एवढ्या दिवस सुप्त शांत बसलेली कॉलेजची वास्तू गजबजून गेली. कॉलेज सुरू होण्यापूर्वी झाडून झटकून स्वच्छ होऊन ती विद्यार्थ्यांच्या स्वागताला सज्ज झाली होती. कॉलेजमध्ये नवीन प्रवेश करणारे विद्यार्थी, कॉलेजची ती भव्य इमारत, मुलांचा गोंगाट, प्रोफेसरांची करडी नजर पाहून बिस्कत होते. आणि जुने विद्यार्थी 1 वर्षाने आपण सिनियर झालो म्हणून नवीन विद्यार्थ्यांपुढे भाव मारीत होते. अनघा आणि तिच्या सर्व मैत्रिणी अगदी मनासारखी जागा धरून पुढे बसल्या होत्या. वर्ग खचून भरला होता. अनघा खरोखरी अभिजितला पाहण्यास उत्सुक झाली होती. सेकंड बेल झाली आणि साऱ्यांच्या नजरा दाराकडे वळल्या. अभिजितने वर्गात प्रवेश केला.
बदामी कलरचा बारीक चेकचा शर्ट अभिजितला अगदी खुलून दिसत होता. शीला हळूच अनघाच्या कानात कुजबुजली, आज देशमुख सर भारी गोड दिसतात नाही. शीलाचे बोलणे ऐकून अनघा चक्क लाजली. जणू तिच्या सौंदर्याची कोणी कौतुक केले होते आणि ते पाहून शीलाला हसू आले. अनघा त्याच्याकडे पाहू लागली. अभिजित हसून हात उंचावून विद्यार्थ्यांना आता टाळ्या पुरेत म्हणून सुचवत होता. त्याची नजर वर्गावर फिरत होती. सरसरत ती पहिल्या लाईनकडे आली आणि पाहिजे असलेले गवसले. अनघा त्याच्याकडेच भारावून पाहत होती. हाच तर आपल्या स्वप्नाचा राजकुमार. क्षणभरच त्याची नजर तिच्यावर खिळून राहिली. तिच्या शेजारी बसलेल्या शीलाकडे पाहून त्याने मंद स्मित केले. त्याने बोलायला सुरुवात केली. दोस्त हो. बस. त्याचा पहिला शब्द ऐकताच विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून पसंती दिली. आज कॉलेजचा आणि माझा तुमच्या वर्गावरील पहिलाच पिरियड आहे. तेव्हा आजच्या दिवस आपण मस्तपैकी गप्पा टप्पा करू. हास्य विनोदात घालवू कसे? मस्त, छान. वर्गाच्या कान्याकोपऱ्यातून प्रतिसाद आला. बरे तर सांगा, तुमची सुट्टी कशी काय गेली? उत्तम, छान, मस्त, सुंदर. विद्यार्थ्यांकडून एकाच वेळी अनेक उत्तरे आली. सर, तुमची सुट्टी कशी गेली? एकाने विचारले. एकदम मस्त. सर, तुमची सुट्टी एकदम मस्त जाण्यास काही खास कारण? तुमच्या म्हणण्याप्रमाणे खास कारणे कोणती ते तरी कळू द्या, म्हणजे मला उत्तर द्यायला बरे पडेल. सर, पहिले कारण चहा फराळ, दुसरे लाडू आणि तिसरे पेढे बर्फी आणि चौथे पुरे. बस एवढी लिस्ट मला खूप झाली. तुम्ही कोणत्या अनुरोधाने हा प्रश्न आणि पदार्थाची लिस्ट दिलीत ते मला समजलं. तर सांगायचे म्हणजे मी सुट्टीत लाडू खाल्ले, अगदी भरपूर, पण दिले मात्र नाहीत हं. मुलींना हसू आले. अक्षरशः श्वास कोंडून त्या सरांचे उत्तर ऐकण्यात गुंतल्या होत्या. त्यानंतर बऱ्याच गप्पा झाल्या. तास संपल्यावर अभिजित सांगायला विसरला नाही. उद्यापासून अभ्यास सुरू. आजचा तास संपला आणि अवांतर गप्पाही संपल्या. त्यानंतरचे दोन्ही पिरियड संपले. अनघाच्या ग्रुपने कॉलेजचा पहिला दिवस अगदी आनंदात घालवला. कॉलेज नियमित सुरू झाले. दोघांचा रोजचा संबंध येत होता, पण समोरासमोर दोघेही एकमेकांकडे दुर्लक्ष करीत होते. अभिजित तिच्याकडे अजिबात पाहत नव्हता. त्यामुळेच की काय, अनघाच्या स्वभावातही फरक पडला होता. ती अतिशय शांत झाली होती. तिच्या शांतपणावर मैत्रिणी तिला चिडवत असत आणि त्या चिडवण्यावर ती फक्त हसत असे. अभिजितच्या पिरियडला ती सतत मान खाली घालून बसत असे, डोळे वर करून अभिजितकडे पाहतही नसे. आणि हे सर्व पाहून शीला हळहळत असे. तिने अनघाचे मन केव्हाच ओळखले होते. तिने अनघाला सांगितले, अनघा, तू तुझे मन आवर. ते एक स्वप्न समज. अगं, स्वप्नाचा का कोणी एवढा विचार करीत असतात? वेडे, स्वप्न ही विसरण्यासाठीच असतात. अनघा, मी समजू शकते. तुला हे सर्व विसरणे सहजासहजी शक्य होणार नाही. काही गोष्टी विसरायच्या म्हणून विसरता येत नाहीत. उलट त्या मनात जास्तच घर करून बसतात. पण अनु, ज्या गोष्टीमुळे मनाला त्रास होतो अशा गोष्टी विसरणेच योग्य नाही काय? अनघा, मला सुद्धा फार वाटले होते तुझी आणि सरांची जोडी जुळावी. दोघेही एकमेकांना अनुरूप आहात, पण नाही. आपल्या जे नशिबात नाही त्याचा अट्टहास तरी का करावा? अनघा, तू सरांवर प्रेम करतेस ते मी तुझ्या डोळ्यातून सरळ हृदयात डोकावून पाहिले आहे. अनघा, अगं तू विचार कर. ज्या व्यक्तीला आपल्या प्रेमाची किंमत नाही त्या व्यक्तीवर प्रेम करणं म्हणजे त्या प्रेमाची फसवणूक नाही का? तुझ्या मनात त्यांच्याबद्दल असलेला प्रेमाकूर अलगदपणे काढून टाक. तुला फार जड जाईल. वेडे, त्यापेक्षा त्या डॉक्टर अशोककडे पहा ना.
बिचारा तुझ्यावर किती प्रेम करतो आहे. मोठ्या अपेक्षेने पाहतो आहे. त्याच्यात काय वाईट आहे. छानच आहे तो. माझ्या मते तू सरळ त्याला होकार दे. म्हणजे हळूहळू तू सरांना विसरून जाशील. यातून बाहेर पडायचा सोपा मार्ग म्हणजे तू अशोकला आपले समज. आईच्या बोलण्यात एकदा मी ऐकले आहे. त्यासुद्धा तुझ्या बाबतीत अशोकचा विचार करीत आहेत. शीला, तुझे सारे सारे खरे ग. अशोकमध्ये कसलेच वैगुण्य नाही. तो माझ्यावर प्रेम करतो हे त्याने प्रत्यक्ष आणि पत्रानेही बऱ्याच वेळा कळवले आहे. पण काय करू, मला ती कल्पनाही सहन होत नाही. मी अशोकची पत्नी शक्य नाही. शीला, मी त्यांना मुळीच विसरू शकत नाही. मी स्वतः अगदी पहिल्यापासून म्हणजे मला जेव्हा जाणवू लागले ह्या आपल्याला खूप आवडू लागले आहेत तेव्हापासूनच मी मनाला बजावते आहे. पण नाही. अनघाच्या डोळ्यातून गंगा जमुना बरसू लागल्या. शीला समजून चुकली होती. अनघाची प्रीती सच्ची प्रीती आहे. परस्परांच्या सहवासाने, स्पर्शाने, मिठास बोलण्याने हे प्रेम उत्पन्न झालेले नाही, तर हे प्रेम परस्परांच्या भांडणातून, तिरस्कारातून निर्माण झाले आहे. शीलाला हसू आले. ह्या प्रेमाची वेगळी आगळी रीत पाहून तिला दुःख होत होते. हे प्रेम एकतर्फी आहे. पूर्वी तिला काही वेळा सरांच्या डोळ्यात अनघाविषयी काही विशिष्ट भावना दिसत होत्या, विशेषतः ट्रीपमध्ये. पण या वर्षाची सुरुवात झाल्यापासून सर पुन्हा पूर्वीच्या कोशात गेले होते. अनघाकडे पाहतही नव्हते. सरांच्या मनात अनघाविषयी प्रेम असणे तिला अगदी अशक्य वाटत होते. म्हणूनच तिने अनघाला सल्ला दिला होता, डॉक्टर अशोकला होकार दे. अभिजितही तिच्या एवढाच दुःखी होता. आपल्या प्रेमाच्या अपयशावर खोटे खोटे हसून पांघरून घालीत होता. रवीच्या तोंडून त्याने अशोक संबंधी ऐकले होते. आमच्या अनुला अशोकने मागणी घातली आहे. नानांना सर्वांना तो पसंत आहे. बहुतेक हे वर्ष संपले की लग्नाचा बेट ठरेल. रवीचे हे शब्द अभिजितचे काळीज फाडून आत गेले होते. तो जखमी झाला होता आणि म्हणूनच तो अनघाकडे दुर्लक्ष करीत होता. त्याचे ते अतिशय फटकून वागणे पाहून अनघा जास्तच दुःखी होत होती. आज बऱ्याच दिवसानंतर रवी अभिजितच्या घरी आला होता. पल्लवीचा रिझल्ट लागल्यानंतर तिचे अभिनंदन करायला आला होता तेवढाच. त्यावेळी पल्लवी किती आनंदात होती. अपेक्षेप्रमाणे तिला छान मार्क्स मिळाले होते. ती रवीला हळूच म्हणाली होती, रवी, माझे कसले अभिनंदन करतो आहे. तुझ्याच कृपेमुळे मला एवढे छान मार्क्स मिळाले. त्यासाठी मी तुझे आभार मानायला पाहिजेत. त्यानंतर रवी तिला भेटायला गेला नव्हता. त्याला सारखे वाटत होते, उद्या पल्लवी डॉक्टर होणार. तिला जीवनसाथी म्हणून आपली सोबत कितपत उपयोगी पडेल. तिने जेव्हा प्रेमाची भाषा काढली होती तेव्हा तो जास्त काही बोलला नव्हता. तो स्वतः नाकारू शकत नव्हता की त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे. त्याला वाटे लग्नानंतर तिला आपल्या दोघातील फरक जाणवू लागला तर दोघेही दुःखी होणार. तिला विचारायला जास्त अवधी द्यावा म्हणून रवी तिकडे फिरकलाही नव्हता. पल्लवी त्याची वाट पाहून कंटाळली होती. शेवटी तिने ठरवलेच, काही करून रवीची भेट घ्यायचीच. तिने कोणी नाही हे पाहून अभिजितची डायरी उघडली. अभिजितने बरेच फोन नंबर व्यवस्थित टिपून ठेवले होते. त्यामधून तिने रवीचा फोन नंबर शोधून काढला. दुसऱ्या दिवशी त्या नंबरवर फोन केला. नेमका फोन रवीनेच उचलला. हॅलो, रवी स्पीकिंग. पल्लवीचा जीव भांड्यात पडला. आता काय बोलावे. रवीने पुन्हा विचारले, कोण बोलत आहे. मी पल्लवी बोलत आहे. तिने उत्तर दिले. रवी आश्चर्याने म्हणाला, पल्लवी तू. हो ना, काय करणार. तू मला विसरून गेलास. मी आपली रोज तुझी वाट पाहत आहे. रवी, का रे असे. इतक्या दिवसात का नाही आलास. रागवलास माझ्यावर.
पल्लवीने मनात घोटाळणारे सर्व प्रश्न एकाच झटक्यात विचारून टाकले. पल्लवी, तसे काही नाही हं. पण आता हे सांग, मी कधी येऊ? पल्लवी आनंदली. रवी, आजच ये ना. आज संध्याकाळी मी घरात एकटीच आहे. येणार ना? होय, अगदी निश्चित. आणि आता तो आला होता. रवी पाहतच राहिला. आज पल्लवी साडीमध्ये सुंदर दिसत होती. बऱ्याच वेळ दोघांनी बोलणी झाली. रवीने आपल्या मनातील शंका बोलून दाखवल्या. पल्लवीने त्याचे निरसन केले आणि दोघांनी घेतलेल्या अंतिम निर्णयावर दोघेही खुश झाले. आणि त्या आनंदातच रवीने पल्लवीचा निरोप घेतला. रवी घरी आला. अनघा पुढच्या हॉलमध्ये पुस्तक वाचत बसली होती. रवीचा आनंदित चेहरा पाहून तिने बरोबर ओळखले. रवीदा, पल्लवीला भेटून आलास ना? होय. अनु, तू अगदी ग्रेट आहेस. तुझा अंदाज एकदम करेक्ट. जेवताना रवी सारखा बडबडत होता. त्याला चिडवण्यासाठी अनघा मुद्दाम म्हणाली, रवीदा, जेवताना जास्त बोलू नये. त्यावर नाना म्हणाले, अनु, आजकाल तू भारी अबोल झाला आहेस. रवी बोलतो आहे तर त्याला बोलू दे ना. नानांच्या बोलण्याने अनघा चपापली. एवढा बदल झाला आहे आपल्यात? अगदी नानांच्याही लक्षात येण्याइतपत? ती मुद्दाम हसून म्हणाली. नाना, रविदाच्या आजच्या बडबडीला तसेच कारण आहे म्हटले. उगीच नाही तो एवढा बोलत आहे. अनघाचे बोलणे ऐकून रवी गोंधळला. अनु डोळे मोठे करून त्याने तिला गप्प बसण्याचा प्रयत्न केला. हे बघ रविदा, मी तुला परीक्षेपर्यंत त्यासंबंधी न बोलण्याचे प्रॉमिस केले होते. आता मला बोलायला हरकत नाही, समजले? अनु प्लीज, रवी काकुळतीला येऊन म्हणाला. अनु, सांग ग काय आहे ते. त्याला मुळीच घाबरू नकोस. सांग चटकन. आम्हाला दोघांना कोड्यात पाडू नकोस. नानांनी अनघाला बोलण्याची परवानगी दिली. नको ग बाई, मी नाही सांगणार. सांगू दे त्याचे त्याला. नाहीतर सारख्या माझ्या खोड्या काढून भंडावेल मला तो. रवी समजून चुकला. आता सांगण्या वाचून गत्यंतर नाही. रवी, सांगून टाक काय ते, सुमतीबाई म्हणाल्या. आई, नाना, तुमची फार इच्छा होती ना मला डॉक्टर करण्याची. पण तुम्ही मला माझ्या इच्छेप्रमाणे जाऊ दिलेत. तुम्ही नेहमी म्हणता आपला दवाखाना सांभाळायला घरचा डॉक्टर पाहिजे होता. तेव्हा मी ठरवले की. रवी गोंधळला. कसे सांगावे पुढचे? त्याचे अर्धवट बोलणे ऐकून आई नाना दोघेही चक्रावले. रवी, अरे विचार तरी काय आहे तुझा? आता पुन्हा सायन्सला ॲडमिशन घ्यायची म्हणजे? नाना, तसे काही नाही. पण आपल्या दवाखान्यासाठी घरचेच माणूस पाहिजे नाही? आता मात्र सुमतीबाई गोंधळल्या. अरे, तुम्ही दोघेच तर आहात. आई, अगं आम्ही दोघे असलो तरी दोघांचे चार नाही का होणार? हो, आले लक्षात. तू डॉक्टर अशोक संबंधी बोलतो आहेस तर. नाना हसून म्हणाले. नाही, त्यांच्याबद्दल नाही. नाना, जसा जावयास मुलगा समजतात तसे सूनसुद्धा घरचीच नाही का? तेव्हा मी ठरवले आहे, तुम्हाला सून आणायची ती डॉक्टरच. तुमच्या हाताखाली काम करायला, आपला दवाखाना सांभाळायला, रवीने सांगून टाकले. आई नाना दोघेही अवाक झाले. दुसऱ्या क्षणी नाना मोठ्याने हसले. असं होय. काय रे, मुलगी कुठली आहे? कशी आहे? राहते कुठे? घरचे कोण कोण आहेत? सुमतीबाईंनी प्रश्न केले. आता मात्र रवी चक्क लाजला. अनु, प्लीज पुढचे सांग ना. मला तरी कुठे सगळी माहिती आहे. पल्लवीला तर अजून मी पाहिले सुद्धा नाही. पल्लवी, नाव छान आहे नाही? सुमतीबाईंनी नानांना विचारले. होय, आणि नावाप्रमाणे ती सुद्धा सुंदर असणार. आपल्या रवीची पसंत म्हणजे छानच असणार. नाना, आमच्या कॉलेजचे ते देशमुख सर आहेत ना? तुम्ही ओळखताच त्यांना. त्यांची ती मावस बहीण आहे. सध्या मेडिकलच्या 3ऱ्या वर्षात शिकते आहे.
अर्थात तुम्हाला पसंत असेल तर. मी डॉक्टर झाल्यानंतरच. नाना मोठ्याने हसले. रवीचे पुढे शब्द होटातच राहिले. वा रे, म्हणे तुम्हाला पसंत असेल तर. आधी काही विचारले नाहीस आणि आता बोलतो आहेस काय बेट्या? तुला पसंत ती आम्हाला पसंत. अरे तुम्हा दोघांवरही आमचा पूर्ण विश्वास आहे. रवी, अरे आमच्या दोघांचा विरोध आहे असे तू अजिबात समजू नकोस. उलट डॉक्टर मुलगी पाहून तू मोठी समस्या दूर केलीस. माझी मोठी समस्या सोडवलीस. आता एक कर, पल्लवीला एकदा घरी घेऊन ये. म्हणजे तुझ्या आईच्या सगळ्या शंका मिटतील. होय ना ग? होय मुळी. पल्लवीला पाहिल्याशिवाय आता चैनच नाही पडणार मला. ठीक आहे, मी पल्लवीला घेऊन येतो, रवी आनंदून म्हणाला. सुमतीबाईंनी म्हणजे मध्येच अशोकचा विषय काढला. अशोकचे पत्र आले आहे, तेव्हा रवीबरोबर अनुचेही काय ते ठरवूयात. ओ येस. नानांना अशोक पसंतच होता. त्यांनी लगेच होकार दिला. रवीनेही आईचे बोलणे उचलून धरले. काय अनु, तुला पसंत आहे ना अशोक? ठरवूया ना? अनघाचा हातातला घास हातातच राहिला. काय उत्तर देऊ? शीलाचा सल्ला मानून होकार देऊ? छे, पण आपल्याला ते जमणार नाही. त्याच्या प्रीतीची ज्योत आपल्या हृदयात तेवत आहे. तोपर्यंत दुसऱ्याचा विचारही आपण करू शकणार नाही, हे सत्य तिला कळून चुकले होते. काय ग अनु, आता गप्प बसलीस? मगाशी मला कशी चिडवत होतीस? मी काय बोलू? माझ्याकडे बोलण्यासारखे काही नाही. अनघाचा आवाज रडवेला झाला. हातातील घास ताटात ठेवून ती उठली. अगं, हे काय अर्ध्यावरच उठलीस? आई, आता जेवणाची चव गेली. झटक्यात ती निघून गेली. तिघेही तिच्याकडे पाहत राहिले. सुमतीबाई अपराधी स्वरात म्हणाल्या, उगीच मी अशोकचा विषय काढला. नाना विचार करीत होते. अशोकसारखा मुलगा हिला पसंत नाही म्हणजे नक्कीच याला दुसरे काही कारण असणार, ते रवीला म्हणाले. रवी, आजकाल अणूमध्ये फार बदल झाला आहे. आपली पूर्वीची अणू कुठे गायब झाली समजत नाही. तुला त्याबद्दल सांगता येईल? नाही नाना, मी अजून तिला समजूच शकलो नाही. तुम्हाला सध्या तिच्यात फरक जाणवला आहे, पण मी मागच्याच वर्षापासून पाहतो आहे. आपली अणू बदलली आहे. कधी कधी वाटायचे तिच्या वागण्याचे गूढ उकलले आहे, पण लगेच माझ्या लक्षात यायचे, छे, आपण केलेला अंदाज चुकीचा आहे. बऱ्याच दिवसापासून मला तिचे कोडे पडले आहे. नाना, मी शीलाला भेटून त्यासंबंधी विचारतो. शीला तिची अगदी खास मैत्रीण आहे. नक्कीच ती त्यासंबंधी सांगू शकेल. रवीने हा तिढा सोडवण्याचा संकल्प केला.